Good afternoon, students. We are already started our chapter number 3, that is impressive web designing. Okay, programming chapter. Okay, HTML language. In last lecture, we already seen the introduction, how does the web work, and the components of web. Okay. Today we will going to see the introduction to HTML5. Okay, introduction to HTML5. आपण आता HTML लँग्वेज बद्दल प्रोग्रामिंग बद्दल आपण आता शिकणार आहोत. HTML is a standard language for developing and creating interactive websites, introduced by Tim Berners-Lee. Okay, HTML language काय आहे? It is a standard language for what? Developing and creating interactive websites. Okay, interactive means more impressive, more attractive, more beautiful websites. Okay, तुम्ही नेटवरती सर्च केलं असेल तर तुम्ही हॉटेल्सच्या वगैरे रिसॉर्ट्सच्या तुम्ही साईट बघाल, वेबसाईट्स तुम्हाला ज्या माहिती असतील त्या हिल स्टेशनच्या किंवा तर त्या वेबसाईट्स खूप मोर इम्प्रेसिव्ह ॲट्रॅक्टिव्ह असतात, जेणेकरून कस्टमर त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील. ओके, HTML काय आहे? इट इज अ स्टँडर्ड लँग्वेज फॉर व्हॉट? डेव्हलप अँड क्रिएट द इंटरॅक्टिव्ह वेबसाईट, इंट्रोड्युस्ड बाय टीम बर्नर्स-ली. ओके, HTML लँग्वेज कुणी इन्व्हेंट केले, इंट्रोड्यूस? टीम बर्नर्स-ली यांनी केली. HTML documents are created in any text editor for and can be run on any computer that has a web browser. HTML is compatible with most of the web browsers. Okay, HTML काय सांगितले त्यांनी? HTML documents are created in any text editor. Text editors कुठले कुठले आहेत? नोटपॅड, आपल्या विंडोजमध्ये नोटपॅड असतं आणि लिनक्स फेडोरामध्ये Gedit हे नावाचं टेक्स्ट एडिटर असतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण टाईप करतो ते. ओके, तर HTML डॉक्युमेंट कशामध्ये टाईप करतात? टेक्स्ट एडिटरमध्ये. अँड कॅन बी रन ऑन एनी कम्प्युटर दॅट हॅज अ वेब ब्राउझर. ओके, कुठल्याही कम्प्युटरवरती रन होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये वेब ब्राउझर असेल तिथेच फक्त. ओके, कारण की आपले प्रोग्राम्स वेब ब्राउझरवरती आपल्याला रन करावे लागतात. HTML इज कॉम्पॅटिबल विथ मोस्ट ऑफ द वेब ब्राउझर्स. HTML काय आहे? कॉम्पॅटिबल आहे, म्हणजे काय? सुटेबल आहे मोस्ट ऑफ दी वेब ब्राउझर्सवरती ते इझिली रन होतं. त्याच्यानंतर बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे, म्हणजे जे आपले HTMLचे प्रोग्राम्स असतात बरोबर, तर त्याचा एक सिक्वेन्स वाईज फॉर्मॅट आहे. ओके, त्या प्रोग्रामचा सिक्वेन्स वाईज फॉर्मॅट आहे, त्याच्या तसाच तो ठेवावा लागतो, तसाच लिहावा लागतो. जरी तुमचा सिक्वेन्स उलटसुलट झाला तर तो प्रोग्राम रॉंग येतो, और रॉंग कन्सिडर और रॉंग आउटपुट देतं. ओके, आपण बेसिक स्ट्रक्चर बघूयात. HTML टॅग्स आर कीवर्ड्स एनक्लोज्ड विदिन अँग्युलर ब्रॅकेट्स. ओके, हे जे तुम्हाला HTML तिथे खाली बघा स्क्वेअरमध्ये जो कोडिंग दिलेला आहे, प्रोग्राम दिलेला आहे, त्याच्यामध्ये बघा HTML हे टायटल हे अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये लिहिलेले आहे बरोबर. दॅट डिफाईन हाऊ युअर वेब ब्राउझर मस्ट फॉर्मॅट अँड डिस्प्ले द कंटेंट. ओके, ते काय डिफाईन करतं? हाऊ युअर वेब ब्राउझर मस्ट फॉर्मॅट अँड डिस्प्ले दी कंटेंट. टॅग्स आर नॉट केस सेन्सिटिव्ह. ओके, टॅग्स काय आहे? केस सेन्सिटिव्ह नाही आहेत, म्हणजे तुम्ही अप्परले जर तुम्हाला टॅग्स द्यायचे असतील तर तुम्ही एक कॅपिटल आणि मग बाकीचं स्मॉल लिहिले असं चालणार नाही. आयदर तुम्ही कॅपिटलमध्ये तरी लिहा और सगळे लेटर्स तुम्ही स्मॉल लेटरमध्ये सुद्धा लिहा. ओके, इट इज नॉट अ केस सेन्सिटिव्ह. एव्हरी HTML पेज इज एनक्लोज्ड विदिन 2 टॅग्स, दॅट इज HTML ओपन HTML टॅग अँड क्लोज HTML. इथे बघा अँग्युलर ब्रॅकेटमध्ये HTML लिहिलेलं आहे, आणि जेव्हा आपला प्रोग्राम स्टार्ट होतो त्यावेळी असं अँग्युलर ब्रॅकेटमध्ये HTMLने स्टार्ट करायचा. म्हणजेच काय? हे का असं? तर आपल्या वेब ब्राउझरला ती HTML लँग्वेज आहे और ह्यांना वेब पेज ओपन करायचं आहे हे ते अंडरस्टँड करतं. ओके, ही HTML लँग्वेज आहे, हे वेब ब्राउझर आपला अंडरस्टँड करतं. अँड /HTML दॅट इज क्लोज HTML टॅग, म्हणजे स्टार्टिंगला आपण नॉर्मल HTML लिहा टॅगमध्ये, आणि जेव्हा आपला प्रोग्राम एंड होतो त्यावेळी तो /HTMLनीच होतो. This page is divided into two sections internally, head section and body section. Okay,
आता इथे खाली बघा ह्या कोडिंगमध्ये आपला प्रोग्राम बघा HTML स्टार्ट झाला आहे आणि ॲट दी लास्ट ह्याला /HTML म्हणजे HTML टॅगनी क्लोज झाला आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे, दिस पेज इज डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स इंटरनली, हेड सेक्शन अँड बॉडी सेक्शन. बघा HTML नंतर हेड दिलेलं आहे बरोबर, त्याच्यात आणि हेडच्या अंदर काय येतं, टायटल. जे आपल्या वेबपेजला आपल्याला टायटल द्यायचं असेल ते हेडच्या अंडर येतं. आणि हेड म्हणजेच काय की वेब पेजच्या हेडिंगला काय येणार, आपलं टायटल येणार, म्हणून त्यांनी हेड यूज केलं आहे. मग टायटल टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज, त्याच्यानंतर बॉडी टॅग चालू होतो. ओके, बॉडी पार्ट चालू होतो. टायटल टॅग क्लोज ऑफ हेड अँड हेड टॅग क्लोज. द ॲक्च्युअल बॉडी टेक्स्ट ऑफ द डॉक्युमेंट इज रिटन विदिन बॉडी टॅग. म्हणजे आपल्याला जे काही डिस्प्ले करायचं असेल वेब पेजवरती ते ॲक्च्युअली बॉडी टॅगमध्ये ते कंटेंट लिहिले जातात. ओके, बघा इथे बॉडी टॅग क्लोज. नेक्स्ट, an attribute define a property for an element consists of an attribute value and appears within the element start tag. Sometimes we need additional information with a tag. Okay, आता इथे बघा त्यांनी बॉडी पार्टमध्ये हे काय दिलं आहे, दिस इज माय फर्स्ट वेब पेज. हे काय त्यांनी दिलेलं आहे, त्यांना प्रिंट करायचं आहे. ओके, त्यांनी काय केलं आहे, बॉडी टॅगमध्ये बघा त्यांनी अँग्युलर ब्रॅकेट ओपन, बॉडी BG कलर मीन्स व्हॉट, बॅकग्राऊंड कलर. BG स्टँड्स फॉर बॅकग्राऊंड आणि कलर. आणि कलरची स्पेलिंग बघा, कम्प्युटर ओनली COLOR हे सेंटेन्सेस अंडरस्टँड करतो. COLOUR ला तो एरर देतो. ओके, बॉडी BG कलर इक्वल टू ग्रीन ब्रॅकेट कंप्लीट. ओके, BG कलर इज व्हॉट, ॲट्रिब्यूट, अँड ग्रीन इज व्हॉट, व्हॅल्यू ऑफ ॲट्रिब्यूट. अँड दिस इज माय फर्स्ट वेब पेज, बॉडी टॅग क्लोज, HTML टॅग क्लोज. अंडरस्टँड. आता हे कोडिंग मी तुम्हाला रन करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल. ओके, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं की ॲन रायटर फ्री हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. ओके, त्याच्यामध्ये मी आपण HTMLचे प्रोग्राम्स रन करायचे आहेत किंवा ज्यांच्याकडे PC असेल त्यांनी नोटपॅडवरती कोडिंग टाईप करा आणि .html सेव्ह करायचे आहे. ओके, आता बघा इथे मी पेस्ट करते कोडिंग. ओके, हे त्यांनी जस्ट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी दिलेलं होतं, ॲट्रिब्यूट अँड व्हॅल्यू. ओके, आता हा प्रोग्राम सेव्ह करायच्या वेळी बघा सेव्ह कसा करायचा, फाईल नेम. आता माझं हे फर्स्ट सपोज डॉक्युमेंट आहे, फर्स्ट डॉक्युमेंट .html या एक्सटेन्शननी काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. सेव्ह केलं मी. ओके, प्रोग्राम माझा बघा इथे नाव दिसते तुम्हाला, फर्स्ट .html. याच्याने सेव्ह झालं, मी सेव्ह केलं. आता मला रन करायचं. इथे हा ॲरो दिसतोय तुम्हाला, त्या ॲरोवरती क्लिक करायचं. हे झालं तुमचं आउटपुट. दिस इज माय फर्स्ट वेब पेज. आणि बघा जरा या कोडिंगमध्ये टायटलला काय होतं आपला फर्स्ट पेज, बॉडीमध्ये बॅकग्राऊंड कलर काय होता, ग्रीन, आणि काय लाईन प्रिंट केली, दिस इज माय फर्स्ट वेब पेज. केलं मी, आलं आउटपुट, बॅकग्राऊंडला ग्रीन कलर आला आहे आणि लाईन प्रिंट झाले ॲज इट इज. समजलं कसे रन करायचे प्रोग्राम ते. जर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवर आपल्या PCवरती हे करत असाल तर तुम्ही नोटपॅडमध्ये प्रोग्राम टाईप करायचा, त्याच्यानंतर खाली सेव्ह करायचं. फाईलमध्ये वरती लेफ्ट सेक्शनमध्ये जायचं, फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज बोलायचं. सेव्ह ॲज बोलल्यानंतर खाली नाव द्यायचं, फाईल नेम तुम्ही काही द्या. सपोज आपलं फर्स्ट डॉक्युमेंट होतं म्हणून मी फर्स्ट .html. आणि त्याच्या खाली त्याच्या खाली अजून एक लाईनचा एक ब्रॅकेट असतो, त्याच्यामध्ये ऑल फाईल्स
हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि प्रोग्राम सेव्ह करायचा. जिथे तुम्ही प्रोग्राम सेव्ह केला असेल, फॉर एक्झाम्पल डेस्कटॉपला केला असेल, म्हणजे डेस्कटॉपवरती तुम्हाला एक ब्राउझरचं चिन्ह येतं आणि फाईल नेम येतं. त्याची डबल क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली तो प्रोग्राम रन होईल. अंडरस्टँड? समजलं? तर अशा प्रकारे. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ HTML टॅग्स. आता प्रत्येक त्यांनी टॅगचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. HTML tags are categorized as first is container tag and second is empty tags. First, container tags. Container tags are also called paired tags. Okay, container tags have a beginning tag and an end tag. The end tag is similar to the beginning tag but with a slash in front of it. Container tags बघा कुठले सेम नाव असतात. हेड, क्लोज हेड, बॉडी, क्लोज बॉडी टॅग. ओके. नेक्स्ट, एम्प्टी टॅग्स. एम्प्टी टॅग्स आर स्टँड-अलोन टॅग्स अँड डू नॉट हॅव अन एंड टॅग. BR is an example of singular tag, empty tag. ओके. BR stands for break. दॅट इज आपलं जर आपण कोडिंगमध्ये ते वापरलं BR ID, आता सपोज बॉडी BG कलर इक्वल टू ग्रीन केलं मी आणि तिथे मी BR वापरलं. दाखवते तुम्हाला एकदा यूज करून, बघते रन होते. येस, समजलं? आता मी काय केलं, BR वापरलं, मीन्स ब्रेक. म्हणजे तो काय करेल, ही पुढची जी लाईन आहे, दिस इज माय फर्स्ट वेब पेज, ते नेक्स्ट लाईनला आउटपुट प्रिंट केलं. तर सपोज मी अजून BR यूज केलं ह्याच्यामध्ये, तर बघा अजून खाली आली ती लाईन. म्हणजे एक एक लाईन तो आउटपुट नेक्स्ट लाईनला प्रिंट करतो. याचा यूज आहे ब्रेक टॅगचा. ओके. बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML, पर्पज ऑफ टॅग्स. ओके, हे तुम्हाला एक्झामला नक्की विचारतील. एक्सप्लेन बेसिक स्ट्रक्चर्स ऑफ HTML. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ही तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके, आणि हा कोडिंग पार्टसुद्धा. आणि सगळ्यांनी मला हा जो प्रोग्राम आहे बेसिक आत्ता मी रन केला, तो सगळ्यांनी ॲन रायटर फ्री ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्याच्यामध्ये टाईप करायचं आहे आणि रन करायचं आहे आणि सगळ्यांनी मला आउटपुट सेंड करायचं आहे. ओके. आणि हे बेसिक स्ट्रक्चर आहे ते लिहून घ्या. HTML and close HTML. This tag indicates that a document is an HTML file. Head and close head. It includes title within it. The text within head is not displayed on the web page. This is used for search engine optimization. Okay. Next, title, close title. The content within the tag is displayed on the title bar. Body. This tag includes all content which is to be developed in the web browser. Most of the tags are included in this tag. Okay. Next, structure of web page using HTML5. The first line on the top, that is exclamatory doc type HTML, is a document type declaration and it lets the browser know the flavor of HTML. ओके. आता आपण सिम्पल HTML बघितलेलं, हा जो आधीचा कोडिंग होता आपला प्रोग्राम, तो सिम्पल HTML. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता तुमचा लास्ट इयर न्यू सिलेबस झाला, पण त्याच्या आधी जो सिलेबस होता त्याच्यामध्ये नुसती HTML लँग्वेज होती, पण तुमच्या न्यू सिलेबसमध्ये त्यांनी HTML5 आणि त्याचं नेक्स्ट व्हर्जन त्यांनी आपल्याला स्टडीसाठी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा HTML5 मध्ये आपण कसं ओळखायचं, हा HTML5चा प्रोग्राम आहे. त्याची सुरुवात अँग्युलर ब्रॅकेटमध्ये एक्सक्लेमेटरी डॉक टाईप HTML म्हणून स्टार्ट करतात. बघा इथे राईट साईडच्या प्रोग्रामिंग बघा, डॉक टाईप HTML आणि त्याच्यानंतर HTML खालीच प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे. त्याच्यावरून आपण समजून जायचं की हा HTML5चा प्रोग्राम आहे. डॉक टाईपचा अर्थ काय होतो, डॉक्युमेंट टाईप डिक्लेरेशन. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारू शकतात. ओके. त्याचा अर्थ, त्याचा यूज कशासाठी आहे, इट लेट्स द ब्राउझर नो द फ्लेवर ऑफ HTML. ब्राउझर आपलं अंडरस्टँड करतं की इट इज अ HTML लँग्वेज, म्हणून डॉक टाईप HTML ही लाईन टॉपला वापरतात. ओके. बघा त्यांनी इथे एक फॉर्मॅट दिलेला आहे, डॉक टाईप HTML. हेड सेक्शनमध्ये टायटल यूज केलेला आहे, युअर वेबसाईट, टायटल ट्रॅक, क्लोज. ओके. हे काय आहे, इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ HTML5 डॉक्युमेंट स्ट्रक्चर. ओके. हेड टॅग, क्लोज. त्याच्यानंतर बॉडी टॅगमध्ये बघा काय वापरलं आहे, हेडर वापरलं आहे. हेडरच्या खाली NAV मीन्स नेव्हिगेटर,
स्लॅश नेव्हिगेटर क्लोज, त्याच्यानंतर स्लॅश हेडर क्लोज, त्याच्यानंतर सेक्शन, आर्टिकल क्लोज, सेक्शन क्लोज, असाइड क्लोज, फुटर स्लॅश फुटर, बॉडी, त्याच्यानंतर HTML क्लोज. हे काय आहे, रन केल्यानंतर बघा हे असं आउटपुट त्याचं डिस्प्ले झालेलं आहे. हा सुद्धा प्रोग्राम तुम्ही ॲनरायटर फ्री ॲप्लिकेशन किंवा PCवरती रन करून बघा. ओके, दिस इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ HTML5 डॉक्युमेंट स्ट्रक्चर. तर त्यांनी बघा इथे त्याचं प्रत्येकाचं फंक्शन दिलेलं आहे. हेडर डिफाईन्स अ हेडर फॉर अ डॉक्युमेंट ऑर अ सेक्शन, NAV फॉर नेव्हिगेशन लिंक्स, सेक्शन फॉर सेक्शन अ डॉक्युमेंटचे सेक्शन. म्हणजे डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर कसं असं त्यांनी दिलेलं आहे. आर्टिकल, इंडिपेंडेंट सेल्फ कंटेंट आर्टिकल, असाइड डिफाईन्स कंटेंट अपार्ट फ्रॉम द कंटेंट, footer for a document or a section, next details, define additional details. Understand? नेक्स्ट लेक्चरमध्ये टेक्स्ट फॉर्मॅटिंग एलिमेंट्स म्हणजेच प्रोग्रामिंगमध्ये करतो आपण त्यावेळी बॉडी टॅगमध्ये कुठले कुठले फॉर्मॅटिंग एलिमेंट्स यूज करतात ते त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, बोल्ड, इटॅलिक हे तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये मी सांगेन, मग तुम्हाला अंडरस्टँड होईल. आणि HTML म्हणजे जी प्रिव्हियस HTML लँग्वेज होती त्याच्यापेक्षा किंचित ही थोडी जरा ॲडव्हान्स व्हर्जन आहे HTML5. ओके, त्याच्यामधले जे टॅग्स आहेत ते तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला वगैरे विचारू शकतात, पण आपलं सिम्पल बेसिक स्ट्रक्चर कसं असते HTMLचं हा फॉर्मॅट आहे. पहिला HTML टॅग, मग हेड येतं, त्याच्यानंतर टायटल येतं, मग टायटल टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज, नंतर बॉडी पार्ट सुरू होतो, बॉडी टॅग क्लोज, मग HTML टॅग क्लोज. अंडरस्टँड? हा प्रोग्राम रन करा आणि मला पाठवा आणि इथे IMP पॉईंट करून ठेवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML ला. ओके.